मंडळी, भारताचं सर्वोच्च पद म्हणजेच राष्ट्रपती पद, ज्या पदावर बसण्याचं स्वप्न लाखो लोक पाहतात, पण तुम्हाला माहितीये का, देशाचा हा सर्वोच्च मान भूषवणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, ज्यांनी भारताचं नेतृत्व जगात केलं, त्यांच्या यशाची पहिली ठिणगी कुठे पडली होती? त्यांच्या संघर्षाची सुरुवात नेमकी कुठून झाली होती? ही गोष्ट आहे जळगावच्या नशिराबादच्या एका लहानशा मुलीची, जिने जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सिद्ध केलं. आमदार, खासदार, राजस्थानच्या पहिल्या महिला राज्यपाल आणि अखेर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती इथवर त्यांनी गवसणी घातली. पण हे यश त्यांना सहजासहजी मिळालं नाही. स्त्रियांनी उंबरठा ओलांडणं कठीण असलेल्या काळात त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि न्यायालयात वकिली करत अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. महिला सक्षमीकरण असो, ग्रामीण विकास असो किंवा शिक्षणाचा प्रसार, त्यांनी नेहमीच लोकांसाठी काम करण्याला प्राधान्य दिलं. राष्ट्रपती असताना त्यांनी सुखोई विमानातून उड्डाण करून जगाला भारतीयांची ताकद दाखवून दिली. वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी केलेलं हे धाडस आजही तरुणांना प्रेरणा देतं. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास थक्क करणार आहे. पण या अफाट कर्तृत्वाचा पाया कुठे रचला गेला माहितीये? ज्या हातांनी देशाच्या भाग्याची सही केली, ते हात कोणत्याही आंतरराष्ट्रीय शाळेत नाहीत, तर जळगावच्या आपल्या अस्सल मराठी शाळेत घडले. हो, प्रतिभाताई पाटील मराठी शाळेत शिकल्या.